नमस्कार. कोरोनाविषयीच्या खास कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, हल्ली असं झालं ना की एक साधीशी शिंक जरी आली ना तरी मनात शंकेची पाल चुकचुकते की ही लक्षणं कोविडची तर नसतील ना. खरं तर कोविडची लक्षणं काय आहेत हे आपल्या सगळ्यांना आतापर्यंत माहीत झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून ही जी लक्षणं आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवली जातात. पण एखाद्या रुग्णाला किंवा एखाद्या व्यक्तीला कोविड आहे की नाही हे आपण तेव्हाच सांगू शकतो जेव्हा त्यांची चाचणी केली जाते. आणि आज आपण बोलणार आहोत ह्या चाचण्यांविषयी किंवा ज्या टेस्ट केल्या जातात कोरोनासाठी त्या टेस्टविषयी आज आपण बोलणार आहोत. विषय काय आहे बघून घेऊया. रक्त चाचणी आणि कोरोना असा आजचा आपला विषय आहे. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर योगानंद पाटील. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर योगानंद पाटील हे पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी आणि रक्तपेढी विभागाचे प्रमुख आहेत. याआधी त्यांनी KEM हॉस्पिटल, JJ हॉस्पिटल इथं काम केलेलं आहे आणि गेल्या 20 वर्षांपासून ते आरोग्य सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि सध्या केंद्र शासनाच्या रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांवर ते उपचार करतात. आपला संपर्क नंबर तुम्ही टिपून घ्या जेणेकरून ह्या विषयी आपल्याला जर काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. 24900232 022 हा STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी. आणि फोन जरूर करा, पण जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज जो आहे तो अगदी कमी ठेवा आणि विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. मला वाटतं आपण सगळेजण हा जो कार्यक्रम आहे तो आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत बघत असाल. आणि आज 15 मे म्हणजेच जागतिक कुटुंब दिवस आहे. 2020चा हा जो कुटुंब दिवस आहे हा वेगळा आणि स्पेशल म्हणता येईल, कारण जगातले बहुतेक सगळेजण आपापल्या घरात आपापल्या कुटुंबाबरोबर आजच्या दिवशी आहेत. पण मंडळी, काही लोक असेही आहेत की जे इतरांची कुटुंब सुरक्षित राहावी म्हणून स्वतःच्या कुटुंबापासून लांब राहिलेले आहेत आणि त्या सगळ्यांची सेवा करतायत. आपले आरोग्य कर्मचारी आहेत, डॉक्टर्स, नर्सेस आहेत, पोलीस आहेत. आणि खरोखरच या सगळ्यांच्या सेवेला मनापासून अभिवादन करते, त्यांच्या कामाला सलाम करते आणि तुम्हा सगळ्यांना जागतिक कुटुंब दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सुरुवात करते. आज आपण बोलणार आहोत कोरोना आणि त्याविषयीच्या ज्या चाचण्या आहेत त्याविषयी. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमात. आपण आज चाचण्यांविषयी तर बोलणारच आहोत, पण थोडंसं खोलात आपण जाऊया की व्हायरसबद्दल आपण थोडंसं बोलूया की हा व्हायरस जो आहे निर्जीव आहे आणि संपूर्ण जगात त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. तर काय आहे व्हायरस? आपण जेव्हा आपल्याला काही रोग झाला असं म्हणतो तर आपण बॅक्टेरियामुळे होतो, व्हायरसमुळे होतो, फंगसमुळे होतो. त्याच्यापैकी हा व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगस यांच्यामध्ये कॅपॅसिटी मल्टिप्लिकेशनची. आणि व्हायरस कॅन नॉट म्हणजे तो आपला स्वतःहून मल्टिप्लिकेशन नाही होत त्याला आपलं, तर तो आपल्या होस्टचा म्हणजे आपल्या बॉडीमधल्या पेशीचा सहारा घेऊन तो मल्टिप्लाय होतो. म्हणून आपण त्याला निर्जीव आहे असं म्हणतो, कारण तो आपल्या पेशीमध्ये जाऊन आपल्या पेशीचा सगळं उपयोग करून तो मल्टिप्लाय होतो. आता हा कोरोना व्हायरस हा नवीन नाही, पण ही स्ट्रेन नवीन आहे. म्हणजे याच्यामध्ये दिस इज कॉल्ड एज नोवेल कोरोना व्हायरस. अगदी सुरुवातीला WHO ने नोवेल कारण हा नवीन म्हणजे नवीन कोरोना व्हायरसचं नाव दिलं गेलं. मात्र त्याला नंतर जानेवारी 2020ला जी इंटरनॅशनल टॉक्सोनॉमी आहे म्हणजे नाव देणारी जी संस्था आहे त्यांनी हा कोरोना व्हायरसला सार्स कोविड व्हायरस 2 असं नाव दिलं. सार्स म्हणजे सब अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोविड व्हायरस 2. इट इज RNA व्हायरस. इट सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे आणि इट इज अ पॉझिटिव्ह RNA आहे. याची साईज सगळ्यात RNA व्हायरसमध्ये सगळ्यात मोठी साईज असणारा RNA व्हायरस आहे. मोठी साईज असल्यामुळे तो आपल्यासाठी हितकारक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये हा गोलाकार आहे आणि याच्यावरती स्पाइक्स आहेत. याच्यामध्ये 3 प्रकारचे एन्व्हलप अँटीजन्स असतात. इट इज अ मेम्ब्रेन प्रोटीन, एन्व्हलप प्रोटीन अँड स्पाइक प्रोटीन. ओके. आणि ते स्पाइक प्रोटीन जे आहेत ना त्याच्यामध्ये S प्रोटीन इट अटॅचेस टू द सेल्स. त्या सेलला अटॅच होतो आणि तो त्याला म्हणजे चिपकतो तो सेलला आणि त्या सेलला चिपकून तो सेलमध्ये जातो आणि स्वतःला मल्टिप्लाय करतो. आणि आपण जे म्हणतो की एन्व्हलप प्रोटीन आणि मेम्ब्रेन प्रोटीन हे जे आहे इट इज द लिपिड्स. आणि लिपिड असल्यामुळे आपण जे म्हणतो ना साबणाने हात धुवायचं 20 सेकंद हात धुवायचं, कारण तो लिपिड जो आहे लिपिड मेम्ब्रेन ते साबणाच्या याच्यामुळे तो
डिसअपिअर म्हणजे जातो आणि तो त्याच्यामधला जो RNA तो उघडा पडतो आणि उघडा RNA हा वातावरणामध्ये राहू शकत नाही म्हणून तो व्हायरस मरून जातो. आणि हे पण सांगण्यासाठी की हा व्हायरस असा उघड्यावरती काही काळपर्यंत राहतो त्याच्यानंतर आपोआप मरून जातो. कारण जोपर्यंत त्याला एखादी पेशी मिळत नाही, शरीरामधली एखादी पेशी मिळत नाही, तोपर्यंत हा व्हायरस जिवंत राहू शकत नाही, अधिक काळ जिवंत नाही राहू शकत. त्याच्यामुळे हा व्हायरस आपण समजा ह्या सरफेसवर जर एखाद्या कागदावर जर व्हायरस असला तर तो काही वेळ असेल किंवा एखाद्या लाकडावर असेल, कशावर असेल, त्याचे सर्टन पिरियड म्हणजे टाइम फ्रेम्स आहे, त्याच्या तेवढा तो जिवंत राहील, नंतर तो मरून जाईल. त्यासाठी हा म्हटलं तर निर्जीव आहे असं. बरोबर आहे, निर्जीव आहे, पण तो जेव्हा सजीव पेशीमध्ये जातो, आपल्या शरीरामध्ये जातो, तेव्हाच तो कार्यरत होऊ लागतो. आणि आता आपण बघतोय की कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जात आहेत. आपल्याला जगभरातून वेगवेगळे रिपोर्ट्स येतात की एवढ्या टेस्ट झाल्या, आणि आपल्या देशातूनही रोज आपण बातम्यांमध्ये ऐकतोय की एवढ्या एवढ्या टेस्ट झाल्या. तर ह्या ज्या टेस्ट आहेत तर त्या घशामधलं जे द्रव्य आहे त्याच्या केल्या जातात टेस्ट, तर त्याचं काय कारण आहे? करोनाच्या टेस्ट संदर्भात मी सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे ज्या टेस्ट ह्या करोना आपल्याला आहे की नाही हे कन्फर्म सांगू शकतो, म्हणजे व्हायरसची डायरेक्ट टेस्ट. आणि दुसऱ्या म्हणजे सपोर्टिव्ह टेस्ट. आता कन्फर्मेटरी टेस्टमध्ये आपण जसं म्हटलं की स्वॅब म्हणजे नाकातलं किंवा घशात काडी घालून तर ती आपण तो द्रव पदार्थ काढतो, म्हणजे ते जे एपिथेलियमवरचे जे पेशी आहेत त्या पेशी घेतो आणि त्याच्यामध्ये हा व्हायरस आहे की नाही हे तपासणं करतो, त्याला म्हणतात कन्फर्मेटरी टेस्ट. आणि याच्या सपोर्टिव्ह टेस्ट तिच्यामध्ये ब्लड टेस्ट आहेत, एक्सरे आहे, CT स्कॅन आहे. ब्लड टेस्टमध्ये परत तुमचं CBC आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, इम्युनॉलॉजिकल टेस्ट आहे जसं D डायमर आहे, इंटरल्युकिन 6 आहे, सिरम फेरिटीन, CRP, ज्या आपल्याला मार्कर्स आहे, प्रोकॅल्सिटोन, दिस आर द मार्कर्स, म्हणजे आपण ते इंडिकेट करतात ते की ह्या व्हायरसचं पेशंटचं प्रोग्नोसिस कसं आहे. पण आपण आता येऊया की घशामध्ये आपण म्हणतो जी जगभरामध्ये चालली आहे की कन्फर्मेटरी टेस्ट RT-PCR इज अ कन्फर्मेटेड. व्हॉट इज RT-PCR? RT-PCR म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन. पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणजे हा जो व्हायरस आहे ना तो व्हायरस मल्टिप्लिकेशन आपण त्याला बाहेर करतो आणि तो मल्टिप्लाय करून आपण त्याची स्ट्रेंथ चेक करतो की हा सार्स कोरोना व्हायरस टाईप 2 आहे की नाही. तर तो जेव्हा चेक करतो इज अ कन्फर्मेटरी स्वॅब टेस्ट इज अ कन्फर्मेटरी टेस्ट. आणि दुसरी रॅपिड टेस्ट, हे जे म्हणतात की चायनामधून रॅपिड किट आले होते रॅपिड टेस्टचे आणि त्या आता ICMRने थोडे स्टॉप केले. रॅपिड टेस्ट आपल्याकडे आत्ता जी आपल्याकडे जी टेस्ट होतीये किंवा जी कंडक्ट करतायत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये, पण ती कोणती टेस्ट आहे? ती हीच स्वॅब टेस्ट आहे, RT-PCR. रॅपिड टेस्ट अजूनपर्यंत आपण चालू केलेली नाहीये. ICMRने आता इंडियन म्हणजे आपल्या NIV जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे पुण्याचं, त्यांनी स्वतः एक ELISA अँटीबॉडी टेस्ट केली आहे. तर ICMR ती टेस्ट आता 21 जे आपले स्टेट्स आहे म्हणजे राज्य आहे त्याच्यापैकी 69 जिल्ह्यांमध्ये ती टेस्ट करणार आहे. रॅपिड टेस्ट, रॅपिड म्हटलं अँटीबॉडी टेस्टिंग. बरं, ती अजून आलेली नाहीये. ती अजून आलेली नाही. बरं, आणि ती जी टेस्ट असणार आहे ती रक्ताची चाचणी असणार? ती रक्ताची चाचणी असणार. बरोबर. आणि आता आपण म्हणतोय की रॅपिड टेस्टचे आणि रॅपिड टेस्ट आहे ती किती कन्फर्मेटरी असते? म्हणजे आता आपण स्वॅब टेस्ट करतोय. स्वॅब टेस्ट इज अ गोल्ड स्टँडर्ड, 100% कन्फर्मेटरी. स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे त्याला पॉझिटिव्हच आहे, पण रॅपिड टेस्ट मध्ये तसं नाहीये. रॅपिड टेस्ट मे बी फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह, त्याच्यामध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे शासनाने ती अजून इंट्रोड्यूस नाही केली. बरोबर आहे. पण ही आपण जी आता करतोय ती 100%, ती जर पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्हच आहे. ते निगेटिव्ह असण्याचे कारण म्हणजे फॉल्स निगेटिव्हची कारण म्हणजे जर का ते सॅम्पल कलेक्शनला बरोबर झालं नसेल, सॅम्पल कलेक्शन किंवा ते जो व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया आपण घेऊन जातो ते जे द्रव आहे ज्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ ते जर बरोबर नसेल किंवा ते पॅकिंग बरोबर केलं नसेल तर मात्र ते निगेटिव्ह होऊ शकतं. परंतु ते जर का पॉझिटिव्ह आहे तर असं नाही की चुकीने पॉझिटिव्ह आलं असं नाही होऊ शकत. बरोबर आहे. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मला वाटतं. सर, काही आता आपण बघतोय की शासन यंत्रणा ह्याच्याबद्दल कार्यरत आहेच, पण काही लोकांना असं वाटत असतं की मी जसं मगाशी म्हणले की काही थोडंसं ताप, सर्दी, खोकला, आता खरं तर सीझन चेंज पण आहे आणि होतो, आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझी टेस्ट करायला पाहिजे मी, तर त्याबद्दल काय सांगाल? अगदी सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला. अगदी म्हणजे इट इज सायकोलॉजिकल. पण आता कोणाला थोडंसं घरामध्ये 4 लोक आहे आणि 4 पैकी एकाला जरी 2-3 शिंका आल्या तरी सगळेजण त्याकडे असं बघतात, अरे बाबा तुझी टेस्ट करून घे. पण तसं नाहीये. शिंका येण्याचं, घसा खवखवण्याचं, ताप असण्याचं बरेचसे कारण आहेत. परंतु आता हे जे
हे जे जगामध्ये कोविड हे जे चाललंय त्याच्यामुळे सगळे लोक कोविडची टेस्ट करून घे म्हणून आहे. परंतु शासनाने हे सर्व काही रेग्युलेट केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याची जी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्यांनी हे गाईडलाईन फ्रेम केलेले आहेत. आपल्या जे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट आहे केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं यांनी एकदम व्यवस्थितपणे गाईडलाईन दिले. तिच्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की सिम्पटमॅटिक पेशंट असेल तर त्याची टेस्ट सिम्पटमॅटिक पेशंट असेल तर त्याची टेस्ट करायची आहे. असिम्पटमॅटिक पेशंट जर असेल आणि तो जर कॉन्टॅक्टमध्ये जरी असेल तरी त्या टेस्ट करायची गरज नाही. प्रेग्नंट लेडी असेल 34 वीक्स कंप्लीट झालेले असतील तर त्याची टेस्ट करण्याची गरजेचं आहे. जर का डायलिसिसवरती पेशंट असेल तर त्याची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. जर का एखादा कॅन्सर पेशंट असेल आणि तो किमोथेरपीवरती असेल तर त्याचं टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे? कारण किमोथेरपीचा पेशंट, प्रेग्नन्सी असलेलं, डायलिसिस हे यांची इम्युनिटी कमी असते आणि त्यांना जर का कोविड पॉझिटिव्हचं आपण टेस्ट करून घेतली प्रिकॉशनरी मेजर म्हणून तर प्रेग्नन्सीला जर का काही सीझर लागलं किंवा काय त्याचं पुढचं काय त्याचं इंटरव्हेन्शन लागलं तर ती काळजी घेता हवी डॉक्टरांना. तो एक विषय आहे. डायलिसिसला ते डायलिसिस जे मशीन असतं ते एक वेगळे म्हणजे कोविड स्पेशल वेगळे डायलिसिस सेंटर असतात तिकडे त्यांना रेफर करता यावं म्हणून आहे. आणि किमोथेरपीच्या पेशंटसाठी त्यांची जर कोविड पॉझिटिव्ह त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊन त्यांना वाचवता येईल. नाहीतर ते लोक इम्युनिटी एवढी कमी असते की ते जाऊ शकतात. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की प्रेग्नंट लेडीज ज्या आहेत तर त्यांनी ही टेस्ट केली पाहिजे. तर ती रुटीनली सगळ्या प्रेग्नंट लेडीजने केली पाहिजे की ज्यांना काही लक्षणं आहेत त्यांनीच केली पाहिजे? शासनाने 34 वीक्स ज्यांचे कंप्लीट आहे म्हणजे 2 दिवसामध्ये ज्यांना डिलिव्हरी 2 आठवड्यामध्ये ज्यांची डिलिव्हरी अपेक्षित आहे अशा प्रेग्नंट लेडींनी ही टेस्ट करून घेणे हे शासनाने सांगितले ठरेल. आणि काही प्रायव्हेट क्लिनिक्स पण आहेत की जिथे आपण ही टेस्ट करू शकतो. तर साधारण काय खर्च येतो बाहेर? शासनाने गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय रुग्णालय, शासकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकल कॉलेजेस आणि शासनाने नेमून दिलेले काही प्रायव्हेट क्लिनिक्स याच्यामधून त्यांना प्रिस्क्रिप्शन घ्यायला लागतं. त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्मॅट दिलेला आहे गव्हर्नमेंटने की त्याला कोणते कोणते सिम्पटम आहेत. सिम्पटम जर नसतील आणि असे तीन लोक हे जे आहेत डायलिसिस आहे ते तर हे फॉर्मॅटमध्ये भरून घेऊन आधार कार्ड पण लागतं त्याला. आधार कार्ड घेऊन हे सगळं फॉर्ममध्ये घेऊन तो त्या प्रायव्हेट लॅब्समध्ये जाऊ शकतो. त्या कोणत्या प्रायव्हेट लॅब्समध्ये ज्या ICMRनी अप्रुव्हल केलेल्या आहेत अशाच लॅबमध्ये ह्या टेस्ट होतात. आणि गव्हर्नमेंट काही लॅब डेझिग्नेट केले तशा लॅबमध्ये तिथे जाऊन तो टेस्ट करून घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की ते जे प्रिस्क्रिप्शन आहे टेस्टचं ते शासकीय रुग्णालयामधून लागतं. म्हणजे असं नाही होणार की मला वाटलं टेस्ट करावी म्हणून मी डायरेक्ट प्रायव्हेटमध्ये जाऊन करू शकत नाही. ओके. मला वाटतं की हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्यापैकी खूप जण असं होतं की लोक पॅनिक होतात ताप वगैरे आला की आणि लगेच पहिल्यांदा असं वाटतं की आधी आपण ही टेस्ट करून घेऊया. तर टेस्टसाठी खूप जी काही गाईडलाईन दिलेली आहे ती आपण सगळ्यांनी फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ती गाईडलाईन का दिली आहे त्याचं कारण ती गाईडलाईन का दिली याचं कारण आहे. कारण हे बघा शासनाला असं वाटतं की जर का आपण ही टेस्टची मुभा सर्वांना सोडली तर कदाचित पॅनिक क्रिएट होईल आणि पॅनिक क्रिएट झाल्यामुळे म्हणजे जास्त लोक गर्दी करतील आणि ते त्याच्यामुळे सगळीकडे सगळं संभ्रम निर्माण होईल. याच्यापेक्षा जर का जे काही लक्षणं ज्यांच्यामध्ये आहे अशा रोग्यांची जर का आपण टेस्ट केली तर आपल्याला त्यांची चांगली पद्धतीने केअर घेता येईल. आणि जर का आपण ओपन केलं तर असिम्पटम ज्यांना लक्षणं काही नाही काही नुसते असेच करणारे जास्त लोक येतील आणि आपल्या किट्स कमी पडतील आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्या किट्स कमी पडतील. बरोबर आहे. म्हणजे तोही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे गरज असेल तिथेच टेस्ट झाली पाहिजे. तर कुणी ही टेस्ट करावी? ज्याला सर्दी खोकला प्लस अधिक ज्याचा ताप त्याला 100च्या वरती 102 104 असा ताप असतो. श्वसनाला ब्रेथलेसनेस म्हणजे श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतो असं एक लक्षण असतं. हे कॉमन लक्षण आहेत. पण याच्या व्यतिरिक्त ज्याला असे अनकॉमन लक्षणं पण दिले की ज्याला वास येत नाहीये किंवा ज्याला टेस्ट लागत नाही असे पण 3-4 लक्षणं जे आहेत हेडॅक कंटिन्यू आहे अलॉंग विथ श्वासनाला त्रास अशा प्रकारे जर का असेल तर तुम्ही डॉक्टरचं कन्सर्न करा. डॉक्टरला कन्सल्ट केल्यानंतर डॉक्टरला जर वाटेल तर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन मध्ये भरून देणार आणि नंतर तुम्ही टेस्ट करू शकता. बरोबर. आणि एकदा आपण टेस्टिंगला दिलं तर किती वेळामध्ये ते टेस्ट रिझल्ट शासनाच्या गाईडलाईन नुसार 24 तासामध्ये याचा रिझल्ट येणं अपेक्षित आहे. ऍक्च्युअल टेस्टला 5 तास लागतात
परंतु ICMR ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर परत व्हॅलिडेट करते आणि त्याच्यानंतरच रिझल्ट रिलीज होतो, त्यामुळे 24 तासामध्ये रिझल्ट येतो. बरोबर आहे. आपण मगाशी तुम्ही सांगितलं की ज्यांना सर्दी खोकला आहे आणि ताप आहे 100च्या वर, तर त्यांनी डॉक्टरना आधी कन्सल्ट करायचं. आता आपण बघतो की बऱ्याचशा OPDs ह्या बंद आहेत, तर त्यासाठी कम्युनिटी फीवर क्लिनिक जे आहे तर त्याबद्दल सांगा. शासनाने काय केलं की जिथे कंटोनमेंट झोन बनवलेत, म्हणजे जिकडे हाय रिस्क आहे, म्हणजे जिकडे एक पेशंट सापडलाय किंवा काय, तर त्या एरियामध्ये कम्युनिटी फीवर क्लिनिक सुरू केलेत. आणि त्या कम्युनिटी फीवर क्लिनिकमध्ये प्रॉपर PPE घालून डॉक्टर्स बसतात आणि त्यांच्या ह्या टेस्टिंग फॅसिलिटी सुद्धा जवळच त्या अवेलेबल करून दिल्या, जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये आणि लगेच त्यांच्या टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करता येईल. आणि त्यांच्या म्हणजे एकदा का टेस्ट झाली तर आणि निगेटिव्ह आली तर माणूस फ्री. त्याच्यामुळे हे अशा प्रकारे क्लिनिक्स प्रत्येक कंटेनमेंट झोनच्या आजूबाजूला त्यांनी सुरू केले. आणि शासनाने हे सगळं कोविड हे 3 टायर सिस्टीम प्रमाणे म्हणजे पिरॅमिडल लेवलला त्यांनी मॅनेज केलंय. त्यांनी CCC सेंटर म्हणजे कोविड केअर सेंटर टाईप 1, कोविड केअर सेंटर टाईप 2, नंतर कोविड केअर हेल्थ सेंटर्स आणि कोविड केअर हॉस्पिटल्स, अशा प्रकारे त्यांनी 3 टायर हे केलं. कोविड केअर म्हणजे CCC सेंटर कोविड केअर सेंटर्स टाईप 1 मध्ये जर समजा एखाद्या घरामधून एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला तर तो व्यक्तीला तो ऍडमिट करतील आणि जे बाकी घरामधले लोक आहे तर त्या लोकांना ते कोविड केअर सेंटर टाईप 1 मध्ये पाठवतील जर का त्यांना कोणतेही सिम्पटम नसतील तर, म्हणजे ते अंडर ऑब्झर्वेशन. जर का त्यांना थोडासा काही श्वासाचा त्रास असेल, थोडा ताप असेल किंवा काय असेल तर त्यांना कोविड केअर सेंटर टाईप 2 मध्ये पाठवतील, जिकडे डॉक्टर्स आणि नर्सेस अवेलेबल असतील. आणि जर का त्या लोकांपैकी एखादा वयस्कर व्यक्ती असेल, ज्याला डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, ज्याला काही आजार आहे आणि वयस्कर आहे 55 वर्षाच्या वरती, तर त्याला हेल्थ सेंटर जे आहे, कोविड केअर हॉस्पिटल्स जे आहे, ती हेल्थ सेंटर्सला पाठवतील. आणि जर का एखादा पेशंटला श्वासाचा त्रास असेल, त्याचा ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालेलं असेल, 93% पेक्षा कमी झालेलं असेल आणि त्याला डायलिसिस असेल किंवा त्याला काही अजून क्रिटिकल आजार असतील, तर त्याला मग कोविड केअर हॉस्पिटल, जसं आमचं हॉस्पिटल तशा हॉस्पिटलमध्ये ठेवतील, जेणेकरून त्याला 24 आवर मॉनिटरिंगची गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे जर एखादा रुग्ण कुटुंबातला जर पॉझिटिव्ह आला तर त्याचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, इतर कुटुंबीय आहेत, तर सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांची विभागणी वेगवेगळ्या सेंटर्समध्ये होते. सर, आपण बघतो टीव्हीवर बघतो बऱ्याचदा की पेशंट जो असतो तो रुग्णालयामध्ये ऍडमिट होतो आणि त्यानंतर तो बरा होतो, मग सगळेजण टाळ्या वाजवून वगैरे त्याचं स्वागत करतात. तर आपण पेशंट पूर्णपणे बरा झालेला आहे हे तुम्ही कधी सांगता, कसं सांगता? पेशंट पूर्णपणे बरा होणं हे पेशंटसाठी सगळ्यात म्हणजे आजच्या दिवशी एखाद्या पेशंटला जर पॉझिटिव्ह असेल आणि तो निगेटिव्ह त्याला घोषित करणं, तो सगळ्यात मोठा आनंद त्याला तो असेल. म्हणजे त्याला आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद जेव्हा त्याला म्हणू तू आता निगेटिव्ह झाला आहेस, म्हणजे तो फार खुश होईल. ICMRच्या गाईडलाईननुसार जर का त्याचे दोन स्वॅब निगेटिव्ह आले 24 आवर्सच्या अंतराने, तर त्याला निगेटिव्ह घोषित करतो आम्ही. आणि आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अशी गाईडलाईन केली आहे की जर का एखादा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयामध्ये ऍडमिट झाल्यानंतर जर का त्याला 7व्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत काहीही सिम्पटम नसतील, त्याला ताप नसेल, त्याला खोकला नसेल, त्याला कोणताही श्वसनाला त्रास नसेल आणि त्याचं जर ऑक्सिजन सॅच्युरेशन जर का त्याचं 94% पेक्षा जास्त असेल, तर त्याला आपण घरी डिस्चार्ज करू शकतो, जरी त्याची कोविड टेस्ट केली गेली नाही तरीही. पण मात्र कोविडमधून जो रुग्ण बरा झालेला आहे त्या रुग्णांना आम्ही असा सल्ला देतो की पुढचे 1 महिना म्हणजे 3 ते 4 आठवडे तुम्ही घरीच राहा, व्यवस्थित जेवणाकडे लक्ष द्या, इम्युनिटी बळकट ठेवा आणि परत तुम्ही थोडंसं घरीच राहा, क्वारंटाईन पाळा. याच्या मागे कारण असं आहे की हा आजार परत रिलॅप्स होईल असं नाही, परंतु तुम्ही जर बाहेर गेला, तुमची इम्युनिटी पहिल्यांदाच कमी आहे आणि जर तुम्हाला रिइन्फेक्शन जर झालं तर मात्र मग परत तुम्हाला ऍडमिशन लागायला नको किंवा तुम्हाला परत त्रास व्हायला नको, म्हणून 1 महिना तुम्ही काळजी घेणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. म्हणजे कोविड मधून पूर्ण जो बरा झालेला रुग्ण आहे त्यांनी पण त्यानंतर 3 ते 4 आठवडे घरी राहणं आणि स्वतःची व्यवस्थित काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. कोरोना विशेष कार्यक्रम आहे आणि रक्त चाचण्या आणि कोरोना याबद्दल आज आपण चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर योगानंद पाटील. कार्यक्रमामध्ये फोन आलेला आहे, तो घेऊया. नागपूरहून आपल्याशी बोलतायत स्वाती सुतावणे. नमस्कार, बोला. हो. नमस्कार
नमस्कार, स्वातीजी गुड आफ्टरनून हा मॅडम. बोला बोला प्रश्न विचारा सरळ. हो 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 प्रश्न विचारायचा असा होता सर. मॅडम मी नागपूरहून बोलते. सध्या हा. आम्ही रेड झोन मध्ये आहोत. बर घरी सासूबाई आहेत, त्यांना थायरॉइड आणि बीपी असे थोडेसे म्हणजे आजार आहेत. तर एक प्रिकॉशन म्हणून आम्ही काय काळजी घ्यायची आहे? हा अ, धन्यवाद. रेड झोनमध्ये आहेत आणि कोमॉर्बिडिटी ज्याला आपण म्हणतो की वयस्कर आहेत आणि त्यांना इतर काही आजार आहेत, तर काय आपण काळजी घ्यायची? रेड झोनमध्ये आहात आणि घरातल्या वयस्कर व्यक्तीला कोमॉर्बिडिटी आहे, हा आपला प्रश्न आहे. रेड झोनमध्ये असणं ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा की आपण जे वयस्कर व्यक्ती आहे आपल्या घरातली त्यांना घरातच राहू देणे, त्यांना बाहेर भाजी आणणे, किराणा आणणे, नाही खाली दूध घेऊन येते असं कोणत्याही कामासाठी खाली किंवा बाहेर पाठवू नये. कारण रेड झोनमध्ये आहे, आपल्या घरामध्ये तर नाही आहे, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. पण त्या व्यक्तीला आपण घरातच ठेवणे हेच त्याच्यावर उपाय आहे. बरोबर आहे. हा मला वाटतं की एक मुख्य उपाय आहे की जे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा लहान मुलं आहेत विशेषतः, तर त्यांना घरातच राहू देणं हे खूप गरजेचं आहे. सर, आपण प्लाझ्मा थेरपी जी आहे ती आता सध्या उदयाला येते आणि सगळ्यांचे डोळे लागलेत की काहीतरी उपाय मिळू देत आणि ह्या कोरोनावर काहीतरी इलाज निघू देत. तर प्लाझ्मा थेरपी सध्या काय म्हणजे कुठल्या अवस्थेत आहे? प्लाझ्मा 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 थेरपी ही पूर्ण जग ह्या प्लाझ्मा थेरपीवर हे करत आहे. आणि युएसएफडीएने आता प्लाझ्मा थेरपीला म्हणजे अंडर रिसर्च क्लिनिकल ट्रायलमध्ये त्यांनी मान्यता दिली. आपल्या आयसीएमआरने पण ते क्लिनिकल ट्रायलमध्ये घेतलेलं आहे. याच्यासाठी की सिम्पल आहे की व्हायरस हा अँटीजन आहे आणि तो अँटीजनच्या अगेन्स्ट आपल्या बॉडी जे आहे ती अँटीबॉडी तयार करते. अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करते. म्हणजे त्याच्या आपल्या रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती फायटिंग करण्यासाठी ते सेल्स निर्माण करतात. बरोबर. आता जो कोविडमधून बरा झालेला व्यक्ती आहे त्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असतील की जेणेकरून त्या शरीरामध्ये जे रोगप्रतिकार करणाऱ्या ज्या पेशी आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. आणि असे व्यक्ती की ज्यांना कोमॉर्बिडिटी नाही आहे आणि जे 55 वर्षाच्या खाली आहेत किंवा आणि जे म्हणजे धडधाकट आहेत पण ते कोविडमधून ते चांगले झाले आणि चांगले पण झालेले आहेत, अशा व्यक्तीमध्ये जे रोगप्रतिकार असणाऱ्या पेशी आहेत आयजीजी आणि आयजीएम ज्यांना आपण इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतो, तर त्याचा उपयोग आपण जे व्यक्ती क्रिटिकली इल आहे, ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये जर आपण ते टाकलं तर हे जे रोगप्रतिकार पेशी आहेत ते त्या अँटीजनवर ऍक्ट करतील. म्हणजे त्या क्रिटिकली इल पेशंटला तो सपोर्ट मिळेल आणि तो त्या रोगातून बरं होण्यासाठी त्याला एक आधार मिळेल. प्लाझ्मा थेरपी ही ट्रीटमेंटला रिप्लेसमेंट नाहीये, पण प्लाझ्मा थेरपी नक्कीच ही सपोर्टिव्ह आहे. आणि प्लाझ्मा देणे हे काय आपण फार नवीन गोष्ट करत नाही. आपण आजपर्यंत प्लाझ्मा बऱ्याचशा आजारामध्ये देत होतो. बर्नमध्ये म्हणजे जळीत रुग्णांमध्ये देत होतो. आपल्या डिलिव्हरी झाल्यानंतर जर का रक्तस्राव जास्त झाला तिथे आपण प्लाझ्मा देत होतो. काही कोॲग्युलेशन डिसऑर्डर म्हणजे रक्तस्रावाच्या काही आजार असेल कोणाला तर तिच्यामध्ये आपण प्लाझ्मा देत होतो. तर फक्त ह्याच्यामध्ये आपण त्याच्यामधल्या अँटीबॉडीजचा वापर करून घेतोय. आणि आपण आयसीएम आणि मला वाटतं की केरलामध्ये पण हा प्रयोग यशस्वी झालाय, महाराष्ट्रामध्ये पण हा प्रयोग यशस्वी झालाय आणि आयसीएमआरनी आता पूर्ण भारतामध्ये 21 हॉस्पिटलला याची मान्यता दिलेली आहे. आणि मला वाटतं की याचा उपयोग नक्कीच होईल. नक्कीच. म्हणजे काहीतरी आपण जे संशोधन चालू आहे, जगभरात संशोधन चालू आहे, आपल्या देशातही संशोधन चालू आहे आणि त्या सगळ्या संशोधनाला कुठेतरी एक चांगला उपाय जेव्हा सापडेल तेव्हा नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी तो आशेचा किरण असेल. आपल्याला एक फोन आलेला आहे. भंडाऱ्याहून आपल्याशी बोलतायत गौरी शंकर चोपकर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. ई पाससाठी जी कोविड-19 टेस्ट कंपल्सरी केलेली आहे प्रवास करता, तर त्याच्यामध्ये डॉक्टरकडून कोणत्या पद्धतीची आणि कशा स्वरूपाची टेस्ट करणे अपेक्षित आहे मॅडम? धन्यवाद. काय सांगाल सर? कोविड-19ची जी टेस्ट आत्ता सध्या पण आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे ती RT-PCR म्हणजे स्वॅब टेस्टिंगच अवेलेबल आहे. जी काही टेस्ट अवेलेबल ती स्वॅब टेस्टिंगच म्हणजे कन्फर्मेटरी टेस्टच अवेलेबल आहे. तर आपल्या डॉक्टरांकडे जायचं, जे नेमून दिलेले शासनाने नेमून दिलेले काही डॉक्टर्स असतील, काही क्लिनिक्स असतील त्याच्यामध्ये जाऊन किंवा शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन तिकडे जाऊन त्या डॉक्टरांकडून लिहून घ्यायचं आणि शासकीय महाविद्यालय जे आहेत वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण जाऊन ती टेस्ट करू शकतो.
बरोबर आहे. म्हणजे आता भारतामध्ये एकाच प्रकारची जी चाचणी आहे ती उपलब्ध आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे ती जी चाचणी जी उपलब्ध आहे ती 100% रिझल्ट आपण त्यांनी देऊ शकतो. सर, आता सध्या आपण बघतोय की अनेक हेल्थ वर्कर्स आहेत. तुम्ही स्वतः कोविड हॉस्पिटलमध्ये काम करताय, तर हे जे काम आहे हे कशा पद्धतीने चालतं? कारण ते जे PPE किट आम्ही बघतो, टीव्हीवर बघतो किंवा, तर ते घालून काम करणं 8 तास 10 तास, तर ते नक्कीच मला वाटतं खूप आव्हानात्मक असेल. खूप आव्हानात्मक आहे. ॲक्च्युली PPE किट घालणं सोपं आहे, पण काढणं फार जास्त आव्हानात्मक आहे. म्हणजे घालताना तर आपण क्लीन असतो, पण आपण जेव्हा पेशंटची 6 तास ते 8 तास आम्ही जेव्हा सेवा करतो, त्यांच्या टचमध्ये ते पॉझिटिव्ह पेशंट असतात आणि त्या PPE किटच्या बाहेरच्या साईडला ते सगळे विषाणू बसतात आणि जेव्हा आपल्याला ते काढायचं असतं, काढताना थोडंही चूक झाली तर त्याला चुकीला माफी नाही. कारण काढताना तो विषाणू त्याच्यावरती असेल आणि तो जर आपण काढताना जर बाहेरच्या सरफेसला आपला टच झाला तर मात्र मग तो इन्फेक्शन डायरेक्ट आपल्याला येऊ शकतो. म्हणून आणि PPE किट घातल्यानंतर डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम भरपूर होतो. कारण घातल्यानंतर आपण काही पाणी नाही पिऊ शकत, खाऊ नाही शकत. ज्याला चष्मा आहे ते चष्मा ते पूर्ण ते वाफ त्या चष्म्यावरती जमा होते, त्याला म्हणजे व्यवस्थित काम करायला क्लीन व्हायला तो प्रॉब्लेम होतो. आणि म्हणजे आपण तुम्ही साधं मास्क घातल्यानंतर आपलं कोंडल्यासारखं होतं, तर हे PPE किट घातल्यानंतर जी आपल्याला पुरेसा ऑक्सिजन जो मिळायला पाहिजे तो ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्याच्यामुळे डोकं दुखतं संध्याकाळी. म्हणजे हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, झोप प्रॉपर पाहिजे आणि जेवण पण प्रॉपर पाहिजे. हे सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवल्यानंतरच हेल्थकेअर वर्कर तो काम करू शकेल. तर आता हे सगळ्यात मोठं आव्हान झालंय हेल्थकेअर वर्कर समोर की हे सगळ्या गोष्टी मेंटेन करून, कारण तो PPE किट घातल्यानंतर जर थोडाही कंटाळला, थोडी त्याला चिडचिड झाली आणि तो काढताना जर त्याने कुठेही काहीतरी आपला राग किंवा कुठे काहीतरी झालं तरीही तो रिस्क मध्ये येतो. नक्कीच. म्हणजे ही एक खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आता लॉकडाऊन शिथिल होऊन हळूहळू लोक बाहेर पडायला लागतील, तर तेव्हा आपल्याला कोविड लगेच जाईल का, किंवा काय तुम्ही सांगाल की तेव्हा कोविड बरोबर राहायचं तर ते कसं राहायचं? कोविड भारतामध्ये काय जगामध्ये जो कोविड आलेला आहे तो म्हणजे भारतामध्ये तरी हा पाहुणाच आहे. आपल्या देशाचा तर हा विषाणू नाहीच आहे, तर हा न जाणारा पाहुणाच आहे. डॉक्टर म्हणजे ओक सरांनी मध्यंतरी ते एक दिलं होतं स्टेटमेंट की हा न जाणारा पाहुणा आहे. तर हा आपल्या भारतामध्ये राहणार आहे. पण आता आपल्याला कोविडच्या सोबतच जगायचंय. तर सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा कोविड जाईल कधी, हा करोना कधी जाणार रे बाबा, कधी ते लॉकडाऊन संपणार, करोना कधी जाणार. लॉकडाऊन कदाचित हळूहळू नियम शिथिल होऊन ते संपेल, पण करोना कधी जाणार हा प्रश्न कोणीही सांगू शकत नाही. हा कधी जाणार, जेव्हा आपल्या सर्वांमध्ये इम्युनिटी डेव्हलप होणार तेव्हा हा याचं प्रमाण शिथिल होणार. पण हा कम्प्लिटली जाणार की नाही जाणार, कोणत्या एरियामध्ये राहणार, कोणत्या एरियामध्ये जाणार, हे सगळं आता वेळच सांगेल. बरोबर आहे. आणि तर आपल्याला जर जेव्हा कोरोना बरोबर राहायचं तेव्हा हर्ड इम्युनिटी जी आहे तर ती आपण सगळ्यांनी निर्माण करणं खूप गरजेचं आहे. हर्ड इम्युनिटी काय आहे त्याच्याबद्दल सांगा. हर्ड इम्युनिटी सांगण्याच्या अगोदर मी व्हॅक्सिन बद्दल सांगू. हां, आपल्याला माहित असेल की आपण लहानपणी MMRचं व्हॅक्सिन आपल्याला दिलं जातं, मिझल्सचं व्हॅक्सिन दिलं जातं, मम्सचं व्हॅक्सिन दिलं जातं. तर मिझल्स इज ऑल्सो व्हायरस. तर पोलिओचं व्हॅक्सिन आपण ते 2 ड्रॉप घेतो, पोलिओ व्हॅक्सिन दिलं जातं, ते पण पोलिओ इज ऑल्सो व्हायरस. आणि हे सर्व आपण लाईव्ह अट्युनेटेड व्हॅक्सिन देतो. याच्यामध्ये काय असतं की जो व्हायरस असतो तो त्याचं प्रमाण एवढं शिथिल केलेलं असतं, डिॲक्टिवेट केलेलं असतं की तो आजार नाही देऊ शकणार, पण आपल्या शरीराला इम्युनिटी देऊ शकणार. म्हणजे आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी क्रिएट होणार. अशा प्रकारे ते लाईव्ह अट्युनेटेड व्हॅक्सिन दिलं जातं. तर आता जगामध्ये संशोधन चालू आहे. इटलीमध्ये चालू आहे, फ्रान्समध्ये चालू आहे, US मध्ये, आपल्याकडे पण चालू आहे, इंडियामध्ये पण चालू आहे की हे अशा प्रकारचे व्हॅक्सिन डेव्हलप करणं चालू आहे. हे व्हॅक्सिन जेव्हा येईल, ते व्हॅक्सिन आल्यानंतर ते व्हॅक्सिन जेव्हा लोकांमध्ये दिलं जाईल त्याच्यातून जी काही थोडीफार इम्युनिटी तयार होईल आणि जे लोक बरे झालेले आहेत त्या लोकांमध्ये जी इम्युनिटी तयार झाली ती इम्युनिटी, आणि जे लोकांना काही सिम्पटम नाही आहेत पण त्या लोकांना कोरोना बाधा झाली आणि ते आपोआप बरे पण झाले, अशा लोकांमधली इम्युनिटी, ह्या सर्व इम्युनिटी म्हणजे जर ह्या जगामध्ये म्हणजे ह्या भारतामध्ये जर आपण 1 मिनिटासाठी विषय करू की 100 लोक आहेत आणि 100 पैकी जर 60 लोकांना 60 to 70% लोकांना जेव्हा ही इम्युनिटी तयार होईल तेव्हा याचा जो संक्रमण पाथवे आहे तो ब्रेक होईल, याचा जो प्रसार आहे तो ब्रेक होईल आणि तो ब्रेक झाल्यानंतर हा शिथिल होणार.
आता हे याला म्हणतात हर्ड इम्युनिटी. म्हणजे हर्ड इम्युनिटी जेव्हा येईल तेव्हा याचं प्रमाण थोडं कमी होईल. आता हे यायला किती दिवस लागतील हे डिपेंड की किती लोक इन्फेक्ट होतील आणि ते चांगले होतील, किती लोक असिम्टमॅटिक इन्फेक्ट होतील आणि चांगले होतील, आणि वॅक्सिन कधी येईल आणि ते वॅक्सिन किती लोकांना दिलं जाईल आणि ते ती इम्युनिटी आपल्यामध्ये येईल तेव्हाच हे होणार. तरी पण याला साधारणतः 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागेल हे सगळं म्हणजे एकदम हर्ड इम्युनिटी येण्यासाठी. हर्ड इम्युनिटी यायला. बरं बरं. एवढ्या लवकर नाही येणार. एवढ्या लवकर नाही येणार. तर खरंच आपण जसं डॉक्टरांनी सांगितलं की वॅक्सिन निघालं तर वॅक्सिनमुळे येऊ शकते, किंवा जर इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामधून आपण बरे झालो तरी पण येऊ शकते ही इम्युनिटी. तर ह्या इम्युनिटी खरं तर आपल्या सगळ्यांना मिळवायची आहे. सर, अगदी जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय आवाहन कराल ह्या कठीण काळामध्ये? अजून मी एक सांगू इच्छितो की हा कधी जाणार, ह्या वॅक्सिनने नाही जाणार आहे. हा वॅक्सिनने नाही जाणार, हा जाणार आहे की त्याच्यावर ट्रीटमेंट यायला पाहिजे. जर स्वाईन फ्लू पण आता मध्यंतरी आला होता. मास्क घालून एखादिक महिना मास्क घालून फिरलो, त्याच्यानंतर मास्क टाकून दिले कारण त्याच्यावरती टॅमीफ्लू नावाची गोळी लगेच आली. जेव्हा याच्यावरती ट्रीटमेंट येणार तेव्हा लोकांना हा होणार, लोक चांगले होणार आणि म्हणजे आपल्याला हा पण हे येणार 1, 3, 4, 5 महिन्यामध्ये हे सेटल होणार आपलं सगळं. बरोबर. आणि आता तुमचं आमच्या दर्शकांना आवाहन की जे काही शासनाने दिलेले मार्गदर्शक तत्वे आहेत, आरोग्य विभागाने जे दिलेले तत्वे आहेत, महानगरपालिका, नगरपालिका आपल्या भागामधल्या लोकांनी म्हणजे प्रशासनाने जे काही सांगितलेले तत्वे त्याच्यानुसार ते फॉलो करा. घरामध्येच राहा. आपल्या जे चांगल्या सवयी आहेत, हात धुवायच्या, मास्क लावायच्या, हे सर्व काही पाळा. मास्क जीव गुदमरतो म्हणून मास्क काढून टाकणे हे नाही, हळूहळू सवय होईल कारण आपल्याला याच्या सोबतच राहायचं आहे. तर तुम्ही म्हणजे स्वतःला अडॅप्ट करा. व्हायरस अडॅप्ट होणार नाही, तुम्हाला स्वतःला अडॅप्ट व्हावं लागेल आणि तेव्हाच हे म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकाल. लॉकडाऊनमध्ये तुम्ही फार काळ राहू शकणार नाही. नक्कीच. खरं तर अनेक मुद्दे आज आपण ह्या निमित्ताने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तर सगळ्यांना पुन्हा एकदा दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आवाहन की सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिली. सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.